पश्चिम आशियामधील युद्ध आणि जगातील तणावामुळे भारतातील LPG आणि क्रूड ऑइलच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. पुरवठा कमी झाल्यामुळे देशभरात चिंतेचं वातावरण निर्माण झालं आहे. व्यावसायिक LPG गॅस वितरणावर बंधने घालण्यात आली आहेत. घरगुती सिलेंडरच्या किमतीही वाढल्या आहेत. त्यामुळे देशातील नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे. याच दरम्यान सरकारनं दिलासा देणारी मोठी बातमी दिली आहे. भारताचा ऊर्जा पुरवठा पूर्णपणे सुरक्षित आहे, त्यामुळे नागरिकांनी घाबरून जाण्याची गरज नाही. तेल आणि गॅसचा पुरवठा स्थिर आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात असल्याचं सरकारनं म्हटलंय. पेट्रोलियम मंत्रालयाच्या संयुक्त सचिव मार्केटिंग आणि ऑइल रिफायनरी सुजाता शर्मा यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत सांगितलं की भारत सुमारे 40 वेगवेगळ्या देशांमधून कच्च्या तेलाची आयात करतो. यामुळे पुरवठ्यासाठी कोणत्याही एका प्रदेशावर अवलंबून राहणं कमी आहे. भारताचा एकूण कच्च्या तेलाचा वापर अंदाजे 189 दशलक्ष मेट्रिक टन आहे. दररोज अंदाजे 5.5 दशलक्ष बॅरल तेलाची आवश्यकता असते. चांगली गोष्ट म्हणजे युद्धाची परिस्थिती असूनही तेल पुरवठा सुरू आहे. अलीकडेच 2 कच्च्या तेलाचे कार्गो देखील भारताकडे रवाना झाले आहेत. सुजाता शर्मा यांनी स्पष्ट केलं की भारताने आपली ऊर्जा सुरक्षा मजबूत करण्यासाठी विविध पुरवठा मार्ग निर्माण केले आहेत. सध्या अंदाजे 70% कच्चे तेल होर्मुझच्या सामुद्रधुनीशिवाय इतर मार्गांनी भारतात येत आहे. त्यामुळे भारताच्या ऊर्जा पुरवठ्यावर प्रादेशिक तणावाचा परिणाम कमी होत आहे. देशांतर्गत PNG आणि वाहन CNG पुरवठा पूर्णपणे सामान्य आहे. जागतिक परिस्थितीमुळे पुरवठ्यावर परिणाम झाला असला तरी देशातील अत्यावश्यक सेवावर त्याचा परिणाम झाला नाही आहे. सुजाता शर्मा यांनी असेही स्पष्ट केले की लोकांना LPG सिलेंडरची काळजी करण्याची गरज नाही. बुकिंग केल्यानंतर अंदाजे 2.5 दिवसात सिलेंडर मिळेल. अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे की हा काळ संपूर्ण जगासाठी निश्चितच आव्हानात्मक आहे, परंतु भारतातील ऊर्जा पुरवठ्याची परिस्थिती सध्या स्थिर आणि नियंत्रणात आहे. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.